नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भोसले सर जाकले या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 1 प्रकरण दुसरं वर्ग समीकरणे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत। सराव संच 2.2 प्रॅक्टिस सेट नंबर 2.2 आपण सोडवित आहोत। त्यातला प्रश्न पहिला आपण सोडवतोय, खालील वर्ग समीकरणे अवयव पद्धतीने सोडवा। त्यातला पाचवा प्रश्न आहे 2x वर्ग वजा 2x अधिक 1/2 बरोबर 0। प्रथमतः या वर्ग समीकरणाला सोपे रूप देणे गरजेचे आहे। हा जो छेद 2 आहे 1/2 या छेद 2 प्रत्येक पदाला गुणल्यानंतर आपल्याला जे समीकरण मिळणार आहे बेदुनी 4x वर्ग वजा बेदुनी 4x आणि याला 1/2 ला 2 ने गुणल्यानंतर 2 ला 2 निघून जाईल अधिक 1 येणार आहे त्या ठिकाणी, म्हणजे 4x वर्ग वजा 4x अधिक 1 बरोबर 0। ओके, 4x वर्ग वजा 4x अधिक 1 बरोबर 0 हे पूर्ण वर्ग समीकरण आहे। म्हणजे पहिलं पद 4x वर्ग त्याचं वर्गमूळ 2x आणि 1चं वर्गमूळ 1 आणि मधलं चिन्ह वजा आहे, म्हणजे 2x वजा 1 कंसाचा वर्गचा विस्तार हाच आहे। म्हणून 4x वर्ग वजा 4x अधिक 1 हे 2x वजा 1 कंसाचा वर्ग असं लिहिलं बरोबर 0। दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढल्यानंतर आपल्याला 2x वजा 1 कंसाचा वर्गाचं वर्गमूळ 2x वजा 1 2च्या वर्गाचं वर्गमूळ 2 म्हणजे 2चा वर्ग 4 4चं वर्गमूळ 2 3च्या वर्गाचं वर्गमूळ 3 बरोबर आहे अगदी, 3चा वर्ग 9 9चं वर्गमूळ 3 अशा पद्धतीनं 2x वजा 1च्या वर्गाचं वर्गमूळ 2x वजा 1 बरोबर 0। वजा 1 पलीकडे गेल्यानंतर अधिक 1 होणार, 2x बरोबर 1 x बरोबर 1/2 म्हणजे दोन्ही वर्ग ह्या वर्ग समीकरणाची दोन्ही मुळे असणार आहेत 1/2 आणि 1/2। ओके, प्रत्येक वर्ग समीकरणाला 2 मुळे असतात। त्यानंतर 6वा आहे 6x वजा 2/x बरोबर 1। इथे सोपं रूप देण्यासाठी वर्ग समीकरणात रूपांतर करण्यासाठी प्रत्येक पदाला x न गुणायचं। 6x गुणिले 1 6x वर्ग वजा 2/x ला गुणिले x वजा 2 बरोबर 1 गुणिले x x। ओके, म्हणजे 6x वर्ग वजा 2 बरोबर x। उजवी बाजू x आहे ते पाठीमागे घेतली, 6x वर्ग वजा x वजा 2 बरोबर 0, त्यामुळे हे वर्ग समीकरण मिळालं। ओके, ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 हे वर्ग समीकरणाचं सामान्य रूप आहे। या ठिकाणी अवयव पद्धतीने हे सोडवायचं आहे, त्यामुळे वर्गपदाला सहगुणक 6 आहे आणि स्थिरपद वजा 2 आहे। 6 × 12 वजा 12 वजा 12चे अवयव या ठिकाणी वजा 1 मधल्या पदाचा सहगुणक आहे, त्यासाठी 4 त्रिकोण 12 4 आणि 3चा फरक 1 आहे आणि वजा 1 हा फरक येण्यासाठी मोठ्या संख्येला चिन्ह वजा 4 द्यायचे आहे। म्हणजे वजा 1 ऐवजी आपण वजा 4x अधिक 3x लिहिणार आहोत। वजा 2 हे शेवटचं पद आणि 6x वर्ग पहिलं पद तसं ठेवलेलं आहे। मग या पहिल्या दोघातून सामायिक 6 आणि 4 मधून 2 निघतोय सामायिक, कारण दोघांनाही भाग जातोय 2 न बेत्रिक 6 बेदुनी 4 आणि x वर्ग आणि x मधला सामायिक x निघतो, म्हणजे 2x कंसात 3x वजा 2 कंस पूर्ण अधिक 3x वजा 2 हा लिहायचाच कंस, 2 समान कंस असतातच आणि या 3x चा सहगुणक बाहेर 1 आहे, 1 गुणिले 3x 3x बरोबर 0। 2 समान कंसाबद्दल 1 कंस 3x वजा 2 आणि बाहेरचे पद आहेत कंसाच्या 2x अधिक 1 दुसऱ्या कंसात बरोबर 0। एकदा 3x वजा 2 बरोबर 0, 2 कंसांचा गुणाकार 0 आहे, म्हणजे 1 कंस एका वेळेला 0 दाखवायचा, म्हणजे 3x वजा 2 बरोबर 0 वजा 2 पलीकडे गेले 3x बरोबर 2 x बरोबर 2/3। ओके, त्यानंतर 2x अधिक 1 बरोबर 0 दुसरा कंस 0 बरोबर दाखवला, अधिक 1 पलीकडे गेले वजा 1। ओके, आणि x बरोबर वजा 1/2 म्हणजे 2/3 आणि वजा 1/2 ही या वर्ग समीकरणाची मुळे आहेत। पुढचा प्रश्न आहे 7वा, वर्गमुळात 2x वर्ग अधिक 7x अधिक 5 वर्गमुळात 2 बरोबर 0 हे वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवण्यासाठी खालील कृती पूर्ण करा। या ठिकाणी वर्गमुळात 2x वर्ग अधिक 7x अधिक 5 वर्गमुळात 2 बरोबर 0, गुणाकार करायचा स्थिर पद 5 वर्गमुळात 2 आणि x वर्गाचा सहगुणक वर्गमुळात 2, म्हणजे वर्गमुळात 2 गुणिले 5 वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 2 आणि हे गुणिले 5 म्हणजे 5 गुणिले 10। ओके, आणि 10ची अशी फोड करायची आहे 5
आणि वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 हे 2 अवयव आहेत. या म्हणजे मधलं पद 7x आहे. या 7xची फोड करायची आहे 5x आणि वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2x म्हणजे वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजे 2 म्हणजे 2x. 5x आणि 2x 7x म्हणजे इथं 5 आणि इथं 2 5 आणि 2 7. पहा पहिलं पद तसंच, शेवटचं 5 वर्गमुळात 2 बरोबर 0 तसंच. या 7x ऐवजी 5x पहिली चौकट आहे आणि इथं वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 हे वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 2च 2 5 7. या ठिकाणी वर्गमुळात 2 आहे, इथं वर्गमुळात 2 आहे. सामायिक काढता यावा म्हणून हे जे 2 आहे हे ते वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 लिहिलेलं आहे. ओके. वर्गमुळात 2x वर्ग अधिक 5x अधिक वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 चौकटीत आहे x अधिक 5 वर्गमुळात 2 बरोबर 0. या ठिकाणी पहिल्या दोघातून जो सामायिक निघतोय तो फक्त x निघतोय. हा x वर्ग आणि x मधला सामायिक x निघाला. आत करायला वर्गमुळात 2 तर आहेच आणि x अधिक 5 अधिक वर्गमुळात 2 हा आणि इथला वर्गमुळात 2 सामायिक काढला. आतमध्ये वर्गमुळात 2x अधिक 5 बरोबर 0. 2 सामायिक कंस आहेत. वर्गमुळात 2x अधिक 5 वर्गमुळात 2x अधिक 5 या दोघांमधले 1 आणि दुसऱ्या कंसामध्ये बाहेरची पदे x अधिक वर्गमुळात 2 इथे घेतलेले आहेत. 2 कंसांचा गुणाकार 0 आहे. एकदा वर्गमुळात 2x अधिक 5 0 बरोबर दाखवायचं आणि x अधिक वर्गमुळात 2 बरोबर 0 दाखवायचं दुसरा कंस पण. आता या ठिकाणी वर्गमुळात 2x अधिक 5 बरोबर 0 अधिक 5 पलीकडे गेले वजा 5 आणि x ला गुणले वर्गमुळात 2 आहे तो भागिले म्हणजे x बरोबर वजा 5 भागिले वर्गमुळात 2 किंवा अधिक वर्गमुळात 2 पलीकडे गेल्यानंतर वजा वर्गमुळात 2 ही x ची किंमत म्हणजे वर्ग समीकरणाची मुळे वजा 5 छेद वर्गमुळात 2 आणि वजा वर्गमुळात 2. ओके. पुढचा प्रश्न आहे 3x वर्ग वजा 2 वर्गमुळात x 3x वर्ग वजा 2 वर्गमुळात 6x अधिक 2 बरोबर 0 अवयव पद्धतीने सोडवायचा आहे. या ठिकाणी वर्ग पदाचा सहगुणक 3 आहे, स्थिर पद 2 आहे. 3 दुनी 6 6चे 2 अवयव पाडायचे आहेत. वजा वर्गमुळात 6 गुणिले वजा वर्गमुळात 6 वर्गमुळात 6 गुणिले वर्गमुळात 6 6 आणि वजा वजा अधिक. तर या ठिकाणी वजा वर्गमुळात 6 एक वेळा आहे, वजा वर्गमुळात 6 एक वेळा आहे. दोघांची बेरीज वजा 2 वर्गमुळात 6 म्हणून या ठिकाणी 3x वर्ग वजा 2 वर्गमुळात 6x अधिक 2 बरोबर 0 वजा 2 वर्गमुळात 6 बद्दल एकदा वजा वर्गमुळात 6x वजा वर्गमुळात 6x अधिक 2 तसंच अधिक 2 तर हा जो 3 आहे तो पुन्हा पुढं हा 3 आहे तो वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 लिहिला आहे. हा वर्गमुळात 6 आहे तो वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 2. हा वर्गमुळात 6 आहे तो वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 2. हा 2 आहे तो वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ही अशी एवढी अरेंजमेंट का करावी लागली तर सामायिक काढता यावं म्हणून. ओके. हे 2 म्हणजे वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2. हे 6 वर्गमुळात 6 म्हणजे वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 2. इथलं पण 6 म्हणजे वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 2. हे 3 म्हणजे वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3. x वर्ग आहे x आहे इथं. ओके. आपण या ठिकाणी x वर्ग आणि x मधला सामायिक x निघालेला आहे. वर्गमुळात 3 इथं पण आहे इथं पण आहे म्हणजे वर्गमुळात 3 हा सामायिक काढला आणि x वर्गमुळात 3x इथला राहिला काय 1 वर्गमुळात 3 आणि x वर्गमधला 1x आत बाहेर 1 काढलाय वजा हा वर्गमुळात 3 बाहेर काढल्यानंतर वर्गमुळात 2 राहिला म्हणजे वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2 हाच कंस पुढे लिहिला आहे. वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2 आणि हा बाहेर आहे वर्गमुळात 2. ओके. वजा चिन्ह आहे बरोबर 0. 2 सामायिक कंसाबद्दल 1 कंस वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2 आणि बाहेरची पद वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2 बरोबर 0. 2 कंसांचा गुणाकार 0 एकदा हे 0 वर दाखवायचं. वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2 बरोबर 0 वजा वर्गमुळात 2 पलीकडे गेले अधिक वर्गमुळात 2 आणि वर्गमुळात 3 हे x ला गुणले ते भागिले म्हणजे x बरोबर वर्गमुळात 2 भागिले वर्गमुळात 3 आणि किंवा वर्गमुळात 3x वजा हेच उत्तर आहे कारण दोन्ही समान कंस आहे. वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2 बरोबर 0 वजा वर्गमुळात 2 पलीकडे गेले वर्गमुळात 3x बरोबर वर्गमुळात 2 x बरोबर वर्गमुळात 2 भागिले वर्गमुळात 3 म्हणजे वर्गमुळात 2/3 आणि वर्गमुळात 2/3 ही या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. ओके. प्रॅक्टिस सेट नंबर 2.2 सब क्वेश्चन 5 2x² - 2x + 1/2
solve this quadratic equation by factorization method. Okay, here for simplification, for this solution, multiply each term by 2. We get here 2x square into 2, 4x square, minus 2x into 2, minus 4x, plus 1 half into 2, plus 1 is equal to 0. This is a perfect square. 4x square minus 4x plus 1 is equal to 0. This equation is a perfect square. Root of 4x square 2x, root of 1 1, middle sign minus. Therefore expansion of 2x minus 1 bracket square, this 4x square minus 4x plus 1. Here 2x minus 1 bracket square is equal to 0. Taking both sides square roots, we get 2x minus 1 is equal to 0, 2x is equal to 1, x is equal to half. Okay, 1 half are the roots of given equation. Okay, 6x minus 2 upon x is equal to 1. For simplification, multiply each term by x, we get 6x square minus 2 upon x into x minus 2, x cancel. Okay, is equal to 1 into x, 1x. Okay, 6x square minus 2 is equal to x, multiplying each term by x, multiplying. Okay, 6x square minus x minus 2 is equal to 0. This is in the form of quadratic equation, ax square plus bx plus c is equal to 0. Okay, here for solving this, the coefficient of x square 6, constant term minus 2, the product of 6 minus 2 minus 12. Here factors of minus 12, minus 4 plus 3. Instead of minus x, minus 4x plus 3x. Okay, 6x square minus 2. First term and last keep as it is. Taking common of 2x from 6 square minus 4x, 2x into bracket 3x minus 2. Same bracket here 3x minus 2. Coefficient of 3x. Okay, here 1, 3x into 1, 3x, therefore 1. Okay, out of bracket coefficient 1. Here 2 common bracket, 3x minus 2, 3x minus 2, take 1 bracket 3x minus 2. Out of terms out of bracket, take second in second bracket 2x plus 1 is equal to 0. Okay, if the if product of two numbers is 0, then at least one of them is 0. Therefore 3x minus 2 is equal to 0, 3x is equal to 2, x is equal to 2 upon 3, or 2x plus 1 is equal to 0, 2x is equal to minus 1, x is equal to 1 half, minus half 2 upon 3 and minus 1 upon 2 is the root of given quadratic equation. Okay, question number 7, root 2x square plus 7x plus 5 root 2 is equal to 0. To solve this quadratic equation by factorization, complete the following activity. Here the product of coefficient of x square is root 2, last term constant into 5 root 2. Here product is 5 into 2, 5 root 2. Okay, 5 into 2, 10. Here factors of 10. Here 5 and root 2 into root 2. Okay, root 2 into root 2, 2. 5 into 2, 10. Instead of 7x, here 5x plus root 2 into root 2 x. Okay, plus 5 root 2 is equal to 0. Take common here, root 2x square plus 5x common x in bracket root 2x plus 5. Same bracket here, root 2x plus 5. Okay, 2 common bracket, take 1 bracket root 2x plus 5. Terms out of bracket x plus root 2, take second bracket. See here, root 2x plus 5 into second bracket x plus root 2 is equal to 0. Here the product of two numbers is 0. Here then at least one of them is 0. Therefore
root 2x plus 5 is equal to 0 or x plus root 2 is equal to 0. Here root 2x plus 5 is equal to 0. That means root 2x is equal to minus 5. Root 2x is equal to minus 5. X is equal to minus 5 upon root 2. Okay. Here minus 5 upon root 2 or x is equal to minus 2. Here minus 5 upon root 2 and minus root 2 are the roots of given equation, quadratic equation. Okay. At the example 3x square minus 2 root 6x plus 2 is equal to 0. Here coefficient of x square 3 and constant term 2, the product 6. 6 means factors of 6 minus root x and minus root x. Okay. Minus root x minus root x minus minus plus root 6 6. Okay. Instead of minus root 6, what is addition? Minus root 6 plus minus root 2x minus 2 root 6. Okay. Therefore 3x square minus 2 root 6 instead of this write minus root 6x plus minus root 6x plus 2 is equal to 0. Here 3 means root 3 into root 3. Okay. Minus root 6 means minus root 6. Root 6 means root 3 into root 2 x. Here is also minus root 6 means root 3 into root 2. Plus 2 is equal to plus 2. 2 means root 2 into root 2. Okay. Is equal to 0. Take a common from this root 3x. Okay. X square x common x. Root 3 root 3 root 3. Root 3x into bracket root 3x minus root 2. Same bracket here root 3x minus root 2. Okay. Here root 2 common. This is minus. Same bracket 2. Okay. Here write one bracket root 3x minus root 2. Terms out of bracket root 3x minus root 2. Take second bracket is equal to 0. If the product of two numbers is 0, then at least one of them is 0. Therefore root 3x minus root 2 is equal to 0. Root 3x is equal to root 2. Okay. X is equal to root 2 upon root 3. Also or root 3x minus root 2 is equal to 0. Root 3x is equal to root 2. X is equal to root 2 upon root 3. Root 2 upon root 3 and root 2 upon root 3. These are the roots of given quadratic equation. Okay. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करा. धन्यवाद.